पोलिसांनी त्यांच्या योग्य कायद्यानुसारची त्यांनी आमच्यावर कारवाई केली आहे. आम्ही त्या कारवाईला समोर पण जातो आहोत. पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. यात कुठल्याही मी आपल्या माध्यमां थ्रू सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या राजकीय हेतू थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू ह्या गोष्टीला बघू नका. मी आज ह्या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला 4 वर्षाची मुलगी आहे. ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती. तिच्यावर जे झालंय ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेकींचा आहे, भारतातल्या लेकींचा आहे. त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीच वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं. नुकतंच परवा पण मालेगावी एका मुलीवर अत्याचार झाला, तिच्यावर पण सेम हे झालं. त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष, मी एक ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून, मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनात सहभागी झालो. हो, पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की 4 दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण हे करू. पण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभागी झाला, परंतु आता या मंत्री महोदयांकडे सरकारकडे तुमची काय मागणी? सरकारी पक्षामध्ये आहात. मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवू. पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आहे आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो. तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे, गुन्हा सिद्ध होतोय तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, प्रशासनाला, न्यायालयाला विनंती. आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सहकार्य केले. कायद्यात हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत, मुली आहेत, छोटे मुलं आहेत, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत, त्याला आपण पोस्को म्हणतो, ज्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी लागतो, महिने वर्षानुवर्ष लागतात, तर त्या कॅटेगरीत न बसवता त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. एवढंच आमची मागणी. बघा, असं बिलकुल नाही आहे. ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत, आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत. आपल्याला सर्वांना मिळून, मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला सर्वांना मिळून हा सर्व विषय साईडला ठेवून ह्या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आपण त्या विषयाला बघा. मी पूर्ण आंदोलनात कुठेच फ्रंटला नव्हतो, कुठेच पुढे आलो नाही. याच्याकरताच आलो नाही की या विषयाला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप प्राप्त नाही झालं पाहिजे म्हणून आलो. लेखी आश्वासन दिलं, समाधान झालं नाही का? पहिली मागणी होती लेखी आश्वासन द्यावं. त्यांनी लेखी स्वरूपात, बघा, जेव्हा मॉप असतो त्याच्यात काही मॉपचं म्हणणं असतं की दरवेळी, आता जसं की मागच्या वेळी आमच्या आजंगवडेल गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलं होतं. तिच्या बालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून विहिरीत टाकून देण्यात आलं होतं आणि आज तो हरामखोर जामीन घेऊन तो मोकाट बाहेर फिरतोय. ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा, नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडे स्थलांतरित झालाय. पण आमचं हेच म्हणणं आहे, जर आरोप सिद्ध होत आहेत, सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत, तर मग ह्या लोकांना बाहेर येण्याचं, परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडतो का? तर आमची पूर्ण, म्हणजे हा विषय ठीक आहे, आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल, हा विषय संपूर्ण भारतात, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे की ह्या विषयांकडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा नागरिकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होतील असे चांगले वकील आम्हाला सरकारी, उज्ज्वल निकम साहेबांचं तर नाव आहेच, पण त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू. आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा, जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्यायनिवाडा होईल.